पुण्याच्या समुद्र किनाऱ्यावर तुफान गर्दी, स्पोर्ट्स राईड त्याचबरोबर घोडागाडीसह पाण्यामध्ये सुद्धा पर्यटकांची मौज मस्ती। नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे। बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातली। पुण्यामध्ये पवार गट महाविकास आघाडीच्या चर्चेमधून बाहेर पडलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं अखेर ठरलंय। तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हांवर आघाडी होणार आहे। पवार गटाकडून ही मागणी करण्यात आलेली आहे आणि अजित पवारांनी ती मान्य केलेली आहे। सोमवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रतिनिधी रोहन कदम आपल्याला आणखी तपशील देतील। रोहन, रिद्धी, उद्या दुपारी साधारणतः 2 ते 2:30च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादी, पुणे महानगरपालिकेची आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढण्याची अधिकृत घोषणा जी आहे ती अजित पवार आणि संबंधित राष्ट्रवादी तुतारी गटाच्या लोकांकडून, नेत्यांकडून जी आहे ती केली जाणार आहे। काही वेळापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी पिंपरी चिंचवडची घोषित केलेली आहेच, परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की गेल्या काही दिवसांपासून जो वाद या दोघांमध्ये चालला होता एकत्रित येण्याच्या बाबतीमध्ये, तो म्हणजे चिन्ह वरून नेमकं चिन्ह जे आहे ते कोणतं वापरायचं। कारण का अजित पवारांकडून प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढूयात, परंतु घड्याळ या चिन्हावरतीच ह्या निवडणूक लढवल्या गेल्या पाहिजेत। मतदारांमध्ये संभ्रम येऊ नये म्हणून घड्याळ या चिन्हाचाच वापर आपण एकत्रितपणे केला पाहिजे, परंतु ही मागणी जी आहे ती अमान्य केलेली होती आणि आता दोन्ही पक्ष जे आहेत ते वेगवेगळ्या चिन्हांवरती म्हणजे घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार जे आहेत ते निवडणूक लढवणार आहेत। आणि हा प्रस्ताव आता मान्य झाल्यानंतर उद्या दुपारी 2 वाजता किंवा 2:30 वाजता जे आहे ते पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या बाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। रोहन, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। आता बातमी मुंबई विषयीची। मुंबई मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। राष्ट्रवादीकडून उमेदवारांची पहिली यादी